हॅलो रायडर्स. सो आज आपल्या इथे आलेली ही जिक्सर. हिच्यामध्ये खूप मेजर काम्स होते. हिच्या डेंटिंग पेंटिंग करायची होती, प्लस पेंटिंगचं वगैरेचं पण काम होतं, इंजिनचं पण मेजर काम्स होते, जे ऑलमोस्ट सगळं आता कम्प्लीट झालंय. तुम्ही बघू शकता जे आता जे फायबर पार्ट्स वगैरे जे आहेत सगळेला पेंट्स वगैरे केलेत. हँडल पण चेंज झालंय, मास्टर सिलेंडर चेंज केलंय, बाकीचे पण फायबर बॉडीज वगैरे पण त्या पेंट्स वगैरे झालेत. बघू शकता एकदम प्रॉपरली झालेत सगळं. या साईडने पण बघू शकता तुम्ही. A to Z सगळे पार्टचे जे फायबरचे जे पण होते सगळे पेंट झालेत. प्लस आतली चेसी वगैरे पण पेंट झाले. बाईक फुल रेडी झाले एकदम. आपल्यासोबत आहेत बाईकचे ओनर अक्षय सर. त्यांना विचारू की त्यांना आपलं काम कसं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं सर आमचे सर्व्हिसिंग? सर्व्हिसिंग एकदम चांगली होती. ज्यावेळेस पण मी कॉल केलेला त्यावेळेस टाइमली रिस्पॉन्स मिळालेला. प्लस जे काही एक्सपेक्टेड होतं तसं सर्व झालेलं आहे. काही किरकोळ गोष्टी आहेत त्या होणार आहे आपल्या फ्युचरमध्ये. सर तुम्हाला आमच्या सर्व्हिस सेंटर आणि दुसऱ्या सर्व्हिस सेंटर मध्ये काय फरक वाटला? दुसऱ्या सर्व्हिस सेंटरमध्ये आणि या सर्व्हिस सेंटरमध्ये डिफरन्स असा होता की तुमचे जे टेक्निशियन्स आहेत टाइमली आन्सर करायचे, प्लस जे काय फॉल्ट असेल गाडीमधले ते प्रॉपरली ग्रुपमध्ये शेअर करत होते की हे चेंज केलेलं आहे, हा पार्ट चेंज केलेला आहे. त्यामुळे मला मी कंटिन्युअसली अपडेट होतो की कोणता पार्ट कधी चेंज केलेला आहे. पूर्ण ट्रान्सपरन्सी होती, काय हिडन नव्हतं की मला न विचारता तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे. जे काय होतं ते सगळं तुम्ही जे ग्रुपवर शेअर केलेलं, त्यामुळे ट्रान्सपरन्सी मेंटेन झाला. तर तुम्हाला जे टाइमलाईन दिली होती त्यामध्ये तुम्हाला बाईक रेडी करून भेटले? हो, टाइमलाईन मध्ये मिळालेली आणि बाईकची कंडिशन पण जशी एक्सपेक्टेड होती तशी मिळालेली. तर तुम्ही आमच्या सर्व्हिसला मग किती रेटिंग देणार आउट ऑफ 5 स्टार्स? आउट ऑफ 5 मी 5 रेटिंग. थँक्यू सो मच.